आज आम्ही आमच्या डुग्गूचा कर्ण संस्कार केला आणि पूर्ण 1.5 महिन्यानंतर ना आम्ही आज डुग्गूला घराबाहेर काढलं, कारण की पावसाळ्याचं वातावरण चालले त्यामुळे नाही का वातावरण खूप जास्त खराब राहतं आणि त्याला सर्दी वगैरे होईल ना या भीतीने आम्ही त्याला घराच्या बाहेरच काढलं नव्हतं. आणि आज नाही का 1.5 महिना पूर्ण झालाय, त्यामुळे आम्ही डुग्गूचे कान टोचण्याचं ठरवलं आणि आता डुग्गूला 3 महिना कंप्लीट झाला ना, तर त्याला आम्ही आतापर्यंत कोणत्याच मंदिरात देखील दर्शन घेण्यासाठी नेलं नव्हतं. पण आता 1.5 महिना पूर्ण झाल्यानंतर आम्ही हळूहळू त्याला सगळ्या मंदिरांमध्ये देखील दर्शन घ्यायला नेतोय. आणि डुग्गूला गाडीमध्ये बसायला एवढी जास्त मजा येत होती ना, तो गाडीमध्ये अजिबात रडला नाही आणि इथं आल्यानंतर देखील मंदिरामध्ये तो शांतच होता. मग आम्ही शांतपणे दर्शन वगैरे घेतले, त्याचबरोबर आम्ही आरती देखील केली इथं. आणि मग नंतर मी मंदिराला प्रदक्षिणा वगैरे मारून घेतला आणि यांनी नारळ फोडला होता ना, तर मी प्रसाद देखील घेतला, देवाला देखील दिला आणि आसपास जे होते ना त्यांना देखील मी प्रसाद वाटप केली. नंतर आसपास छोटे मोठे जे मंदिर होते ना तिथं देखील आम्ही दर्शन घेतलं. इथं खालीच नाही गौमाताचं मंदिर होतं, तिथं देखील मी दर्शन वगैरे घेतलं. आमचं दर्शन तर खूप छान प्रकारे झालं होतं. डुग्गूला पहिल्यांदा बाहेर आणलं होतं ना, तो देखील मस्तपैकी बाहेरचं वातावरण एन्जॉय करत होता. पण नाही का आता डुग्गूचे कान टोचणार होते ना, तो खूप जास्त रडणार होते. या गोष्टीचं मला खूप जास्त टेन्शन आलं होतं. यानंतर काय झालं नाही मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर भेटा माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.